नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून सामावून घेण्यात यावे असं नोटीस देण्यात आलेला आहे। नोटीस तुमच्या समोर आहे, पाहू शकता। एकूण श्री गोपाल सातपुते, राहणार हिंगोली। आपणास नोटीस देण्यात येते की धनगर समाजाला एसटी प्रवर्गात सामावून घेण्यात यावे आणि या मागणीसाठी श्री दीपक भीमराव बोराडे हे दिनांक 17/1/2026 रोजी जालना येथून संचलन करून 21/1/2026 रोजी मुंबई येथे आंदोलनासाठी पोहोचणार आहेत। परंतु सदर आंदोलन कालावधी दरम्यान दिनांक 26/1/2026 रोजी प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे। मुंबई शहर देशाची आर्थिक राजधानी असून नेहमीच अतिरेकी हल्लेखोराच्या निशाण्यावर राहिलेले आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्ताने अतिरेकी हल्ल्यांचे धोके आणखीनच वाढतात आणि याच पार्श्वभूमीवर मुंबई शहराची एकंदरीत सुरक्षा लक्षात घेता आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने अस्तित्वात असलेली आदर्श आचारसंहिता विचारात घेता आझाद मैदान पोलीस ठाणे मुंबई येथे श्री दीपक भीमराव बोराडे यांना बेमुदत आमरण उपोषण व आंदोलनाची परवानगी नाकारलेली आहे। तरी आपण आपल्या सोबत आपले समाज बांधव आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई येथे जाणार नाहीत किंवा आंदोलन करणार नाही। आंदोलन केल्यास किंवा सहभाग नोंदवल्यास कलम 168 भाना सुस अनन्वे या ठिकाणी नोटीसानुसार आम्ही दिलेल्या आदेशांचे आपल्याकडून किंवा आपल्या समर्थकांकडून सदर नोटिसांचे उल्लंघन इत्यादी आल्यास आपल्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची या ठिकाणी नोंद घ्यावी व सदर सहभागी असलेल्या लोकांवर प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची देखील नोंद घ्यावी। बघा, एकूणच कळावे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगोली शहर। बघा, एकूणच सदरची नोटीस ही आपल्या विरुद्ध पुरावा म्हणून माननीय न्यायालयात सादर करण्यात येईल याची देखील या ठिकाणी नोंद घ्यावी। धन्यवाद।